नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही कितीही कष्ट करत असाल, पण तरीही अडथळे थांबत नसतील, मन अशांत असेल, घरात समाधान नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी सांगणार आहे स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलेले असे उपाय जे आयुष्याची दिशा बदलतात. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थांचा महिमा. स्वामी समर्थ म्हणजे केवळ संत नव्हते, ते चालते बोलते परमेश्वर होते, जे भक्ताच्या मनातील दुःख बोलण्याआधीच ओळखत होते. स्वामी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींची कृपा हवी असेल तर आपल्यालाही काही गोष्टी मनापासून कराव्या लागतात. स्वामी नामाचा नियम. पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय. दररोज सकाळी उठल्यावर जमिनीला स्पर्श करून मनात 3 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. हे का प्रभावी आहे? अहंकार कमी होतो, नकारात्मकता निघून जाते, दिवस स्वामींच्या कृपेने सुरू होतो. स्वामी म्हणायचे, नाम घेतले की काम सोपे होते. शुक्रवारचा दिवा. सुख समृद्धी उपाय. दर शुक्रवारी संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना फक्त एक वाक्य बोला, स्वामी, माझ्या घरात समाधान ठेवा, सुख समृद्धी द्या. लक्षात ठेवा, मागण्या मोठ्या नकोत, भाव शुद्ध हवा. स्वामींचा मौन उपाय. हा उपाय खूप खूप शक्तिशाली आहे. हा उपाय फार कमी लोकांना माहीत आहे, पण फार प्रभावी आहे. दर मंगळवारी किंवा गुरुवारी 5 मिनिटे शांत बसा. एकही शब्द न बोलता फक्त स्वामींच्या डोळ्यांकडे पहा. याला म्हणतात मौन संवाद. यावेळी स्वामी तुमचे ऐकतात. अडचणींसाठी स्वामी मंत्र. अडचण फार मोठी असेल, मन खूप अस्वस्थ असेल, तर झोपण्याआधी 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझी जबाबदारी तुम्ही घ्या. हे वाक्य ताण हलका करते, मन शांत करते आणि मार्ग उघडते. स्वामी कृपा मिळवण्यासाठी टाळायच्या गोष्टी. स्वामी कृपा हवी असेल तर 3 गोष्टी टाळा. खोटं बोलणे, कोणाचं वाईट चिंतणे, देवाला दोष देणे. स्वामी म्हणायचे, विश्वास ठेवणाऱ्याला मी कधी एकटा सोडत नाही. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात स्वामी आठवले असतील तर हीच त्यांची हाक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण स्वामींचा संदेश जितका पसरतो तितकी कृपा वाढते.